संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये कळंबच्या एका महिलेवरती संशय व्यक्त करण्यात येत होता आणि आता अशा बातम्या समोर येत आहेत की या महिलेची सुद्धा कोणीतरी हत्या केली आहे। आता जेव्हा मीडियाने संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना यावरती प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी काय प्रतिक्रिया दिली हे आपण बघू आजच्या व्हिडिओमध्ये। मी वेळोवेळी सांगत होतो की पहिल्या 8 दिवसाचा जे पोलिसांनी केस पोलीस स्टेशनला जे तपास केलेला आहे त्याच्यामध्ये रिइन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी मी मागणी देखील केलेली होती। त्याच्यातलाच हा एक भाग आहे। आम्ही सांगतोय, गावकरी सांगतायत की ही हत्या केल्यानंतर चुकीच्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यासाठी किंवा हा सगळा प्रकरण डायव्हर्ट करण्यासाठी एका महिला जी तयार केलेली होती ह्या आरोपींनी, त्या आरोपींनी तयार केलेली महिला त्याचा तरी तपास यांनी बिना मागणीचा करायला पाहिजे होता। कारण का त्याच्यामध्ये ह्याच्या अगोदर कित्येक बळी पडले असतील त्या गोष्टीचे, परंतु या लोकांनी त्याला कधीच गांभीर्यानं घेतलं नाही आणि गांभीर्यानं न घेतल्यामुळं जे गुन्हे आहेत त्यांनी केलेले किंवा जे काही उघडकीस येणार आहे तर ती आज बातमी आलेली आहे की त्या महिलेची कोणीतरी म्हणजे खून केलेला आहे।